नमस्कार मित्रांनो, जर आता आपण सोसायटीत पाहिलं तर लठ्ठपणा हा प्रॉब्लेम खूप वाढत चालला आहे। बरेचदा आमच्या ओपीडीमध्ये पेशंट्स येतात की आम्ही बेरियाट्रिक सर्जरी केली पाहिजे किंवा आमच्या शरीरात ही सर्जरी केल्याची गरज आहे की नाही, किंवा अमुक डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं आहे की बेरियाट्रिक सर्जरी केल्याने तुम्हाला फायदा होईल। तर प्रश्न हाच येतो नेहमी की बेरियाट्रिक सर्जरी खरोखर गरजेची आहे की नाही, आणि एक्झॅक्टली जर प्रश्न विचारायचा झाला तर कोणा लोकांमध्ये बेरियाट्रिक सर्जरीने फायदा होईल। त्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे की पेशंट खरोखर आणि खऱ्या रीतीने लठ्ठ असला पाहिजे। लठ्ठपणा हा एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे ज्यामध्ये बेरियाट्रिक सर्जरी गरजेची असते। पण आता जर आपण याच्या डेफिनेशन्समध्ये गेलो की एक्झॅक्टली कोणाला आपण लठ्ठ म्हणूया, कोण व्यक्ती बेरियाट्रिक सर्जरीसाठी प्रॉपर कॅन्डिडेट आहे ज्याला त्या सर्जरीने फायदा होईल, तर हे कसं समजायचं? त्यासाठी एक सिंपल वस्तू आहे। त्यासाठी आम्ही एकदा आधी पण एक व्हिडिओ काढला आहे की लठ्ठपणा याची ग्रेडिंग कशा प्रकारे केली जाते। तर ती केली जाते बॉडी मास इंडेक्स BMI नावाच्या एका पद्धतीने। BMI फार सोपा असतो। त्यामध्ये वेट आणि हाईट या दोन गोष्टींचा वापर करून आपण एक इंडेक्स काढतो, ज्यावरून आपण हे डिसाईड करू शकतो की हा व्यक्ती कोणत्या कॅटेगरीमध्ये येतो। हा न्यूट्रिशनली अंडरवेट आहे, याचं वजनानुसार किंवा हाईटनुसार वजन बरोबर आहे, किंवा हा ओव्हरवेट कॅटेगरीमध्ये येतो, बरोबर। याला कॅल्क्युलेट करताना फॉर्म्युला फार सिंपल आहे की आपण वेट भागिले हाईट स्क्वेअर हे करतो। त्यात वेट केजीजमध्ये आपण मोजतो आणि हाईट जी असते ती मीटरमध्ये मोजली जाते आणि त्याचा स्क्वेअर केला जातो। एक्झाम्पल जर आपण पकडलं तर समजा एखाद्या व्यक्तीचं वजन 75 किलो आहे आणि हाईट आपण 1.75 मीटर पकडतो आहे, तर 1.75 गुणिले 1.75 म्हणजे 3.06 मीटर स्क्वेअर। 75/3.06 म्हणजे 24.5 म्हणजे 24.5 BMI त्या व्यक्तीचा येतो। इंडियन स्टँडर्ड्समध्ये जर आपण या रिझल्टला इंटरप्रेट केलं तर BMI नुसार 18.5च्या खाली जर कोणाचा BMI येत असला तर त्याला अंडरवेट म्हटलं जातं। 18.5 ते 25 पर्यंत याला नॉर्मल वेट पकडलं जातं। त्याच्यानंतर ओबेसिटी सुरू होते। पहिली जी कॅटेगरी असते त्यांना ओव्हरवेट म्हटलं जातं, म्हणजे हे ओबीस तर नाही म्हटलं जाणार हे लोक, पण यांना सुरुवात झालेली आहे वजन वाढायची, लठ्ठपणाची, आणि यांनी डाएट आणि लाईफस्टाईलमध्ये कंट्रोल केल्याने हे वापस नॉर्मल वेट कॅटेगरीमध्ये येऊ शकतात। त्यानंतर जर BMI वाढत चाललं तर त्याला ओबेसिटी क्लासेस दिले जातात, क्लास 1, क्लास 2, क्लास 3, जसं जसं वाढत जातं। जर आपल्या इंडियन स्टँडर्डनुसार आपण पाहिलं तर 37.5 हा कट ऑफ आपण पकडतो, त्याच्यावर सिव्हिअर ओबेसिटी म्हटली जाते। 50च्या वर जनरली आपल्या देशात एवढं पाहायला नाही जात, पण त्याच्यावर जर असलं त्याला मॉर्बिड ओबेसिटी म्हटलं जातं। आता या कॅटेगरीचं महत्त्व काय, तर बेरियाट्रिक सर्जरीच्या मुद्द्यात जर आपण बघितलं, असे व्यक्ती ज्यांना खूप लठ्ठपणा पण आहे, ज्यांचा BMI क्लास 2, क्लास 3 मध्ये येतो, आणि सोबत त्यांना मेटाबॉलिक सिंड्रोम नावाचा एक प्रकार आहे, म्हणजेच BP, शुगर आणि कोलेस्ट्रॉल हे आजार आहेत, तर या लोकांमध्ये बेरियाट्रिक सर्जरी केल्याने सर्वात जास्त फायदा आपल्याला पाहायला भेटतो। त्या व्यतिरिक्त जर असे लोक आहेत की लठ्ठपणा आहे पण प्रॉब्लेम्स एवढे नाही आहेत, त्यांना सोबतच्या कोमॉर्बिडिटीज नाही आहेत, त्या लोकांमध्ये पण थोडाफार फायदा होतो, कारण जर भविष्यामध्ये त्यांना हे आजार होणार असले तर त्यापासून ते स्वतःचा सुटका करू शकतात। त्यानंतर येते कॅटेगरी की ज्यांना लठ्ठपणा पण खास नाही आणि दुसरे काही रोग पण नाही। अशा लोकांमध्ये बेरियाट्रिक सर्जरी केल्याने फार काही फायदा आपल्याला भेटत नाही। आणि अमुक लोक आमच्याकडे असे येतात, पेशंट्स आमच्याकडे असे येतात की आम्ही फक्त लठ्ठ दिसतो म्हणून कॉस्मेटिक पर्पजसाठी, की आम्ही चांगले दिसायला हवे म्हणून तुम्ही आमची सर्जरी करा, म्हणून तुम्ही बेरियाट्रिक सर्जरी करा। अशा लोकांमध्ये मी डेफिनेटली असं म्हणेल की ही सर्जरी नको करायला। गरजेविना कोणती पण सर्जरी केलेली त्यामध्ये आपल्याला नेहमी नंतर पछतावा होतो, कारण ज्या गोष्टीची गरज नाही ती आपण करायला जातो आणि चुकून त्यात काही दुसरे प्रॉब्लेम उभे राहिले तर मग आपल्याला असं वाटतं की कदाचित आपण ही सर्जरी नाही केली असती तर बरं राहिलं असतं। आणि कॉस्मेटिक पर्पजसाठी तुम्ही शॉर्टकट शोधण्यापेक्षा डाएट आणि लाईफस्टाईलमध्ये मॅनेजमेंट करून पुन्हा चांगले दिसू शकता। एक जर्नल जर तुम्हाला थोडेफार स्टडीज सांगायचे बेरियाट्रिक सर्जरीबद्दल, तर एक न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन होतं, त्यांनी लठ्ठपणाबद्दल फार स्टडी केलेले आहेत। त्या जर्नलमध्ये त्यांनी 1980 पासून 2015 पर्यंत ऑलमोस्ट 7 करोड लोकांचा स्टडी केला
त्या स्टडीमध्ये त्यांना काय सापडलं की ऑलमोस्ट 40 लाख लोक जास्त BMIमुळे आणि जास्त लठ्ठ असल्यामुळे वार्षिकरित्या मरतात. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट जी त्यांना जो दुसरा मुद्दा महत्त्वाचा सापडला तो असा की आजच्या जगात आता हळूहळू लहान पोरांमध्ये पण ओबेसिटी आढळून राहिली आणि मोठ्यांकरता लहानांपासून ती सुरुवात होऊन राहिली आहे. तिसरी गोष्ट जी त्यांना आढळली ती ही की ऑलमोस्ट 2/3 लोक जे आहेत ते हार्टच्या डिझीजमुळे मरतात. बऱ्याचशा लोकांना कॅन्सर होतात, बऱ्याचशा लोकांना लिव्हरचे इश्यूज होतात. तर या गोष्टींपासून स्वतःचा बचाव करायसाठी आधीच आपल्याला हे माहीत असणं खूप गरजेचं आहे की आपण कोणत्या कॅटेगरीत फॉल करतो. बेनिफिट काय असतात बेरियाट्रिक सर्जरीचे? तर जसं आपण डिस्कस केलं, मेटाबॉलिक सिंड्रोम, डायबिटीज आहे, BP आहे, हायपरटेन्शन, डिस्लिपिडेमिया म्हणजे कोलेस्ट्रॉलचे इश्यूज आहेत, त्या सगळ्यांमध्ये आपल्याला बेरियाट्रिक सर्जरी केल्याने फायदा होऊ शकतो. ऑलमोस्ट स्टडीजच्या अनुसार 60 ते 70% लोकांमध्ये यांच्या गोळ्या औषधं बंद होऊन जातात. एक दुसरी स्टडी जर मी तुम्हाला सांगेल ती आहे स्वीडिश ओबीस सब्जेक्ट्स SOS स्टडी जी झाली होती. ही फार फेमस स्टडी आहे. यात ऑलमोस्ट 4000 लोकांवरती यांनी ओबीस लोकांवरती स्टडी केली होती जे बेरियाट्रिक सर्जरी ज्यांची झाली होती. त्यांनी असं पाहिलं की ऑलमोस्ट 70-80% लोकांमध्ये हे सापडलं की ती सर्जरी केल्यामुळे वेट लॉस पण चांगला झालेला आहे आणि त्यांचे जे बाकीचे आजार होते जसं की BP, डायबिटीज यामध्ये पण त्यांना फार इम्प्रूव्हमेंट झाली आहे. औषधांची गरज फार कमी झाली आहे. शिवाय त्यांना हे पण सापडलं की ऑलमोस्ट 30% लोकांमध्ये डेथ आणि मॉर्टॅलिटी जी की ओबेसिटीसोबत रिलेटेड असते ती पण कमी झाली आहे. तर डेफिनेटली या लोकांना या सर्जरीमुळे बराच फायदा झाला आहे. एक प्रश्न असा पण येतो की बेरियाट्रिक सर्जरी जी आहे त्याच्यानंतर काही कॉम्प्लिकेशन्स असतात का? तर हो, डेफिनेटली. कोणती पण सर्जरी आपण जेव्हा शरीरात करतो तेव्हा त्याच्यासोबत असोसिएटेड थोड्याफार रिस्क तर असतातच. बेरियाट्रिक सर्जरी नंतर पण तुम्हाला इन्फेक्शनची रिस्क, ब्लिडिंगची रिस्क असू शकते. ज्या जागेवर आपण ऑपरेशन केलेलं आहे त्या आतड्यातनं लिकेजची पण रिस्क असते आणि अमुक अंश पेशंटमध्ये आपण हे पण पाहिलेलं आहे की त्यांच्यामुळे त्यांची डेथ पण होऊ शकते. पण नवीन टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत, सर्जिकल टेक्निक पण इम्प्रूव्ह झाली आहे, त्याच्यामुळे ही टक्केवारी फार कमी. दुसरी गोष्ट की बेरियाट्रिक सर्जरी केली म्हणजे आता आपण जीवनशैली कशी पण जगू शकतो असं नाही. तर त्यानंतरही तुम्हाला रेग्युलर एक्सरसाइज, चांगली लाईफस्टाईल, चांगलं हायड्रेशन, डाएटवर कंट्रोल या गोष्टी पाळणे तर फार गरजेचं आहेच आहे. त्याच्यामुळे मी नेहमी पेशंट्सला म्हणतो की सर्वात पहिले आपण आपल्या जीवनशैलीकडे, डाएटकडे फोकस केलं पाहिजे, त्यात इम्प्रूव्हमेंट केल्या पाहिजे आणि बेरियाट्रिक सर्जरी तेव्हाच करावी जेव्हा आपण या सगळ्या गोष्टी करून पाहिल्या आणि ते करूनसुद्धा आपल्याला तेवढी इम्प्रूव्हमेंट मिळत नाही आहे, बाकीचे आजार आपल्याला होऊन राहिले आहेत आणि मग डेफिनेटली बेरियाट्रिक सर्जरी तुम्हाला खूप इम्प्रूव्हमेंट करेल. धन्यवाद.